तसं हे गाईस तर आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ काढते. तर आज आम्ही आलो होतो झुडिओला. तर मला काहीतरी घ्यायचं होतं त्याच्यामुळे मी गेली होती झुडिओला. आणि आता दुपारी मस्तपैकी उन्हाने वगैरे आलो आम्ही गाडीने बाईकने. तर हे बघा छान छान कलेक्शन वगैरे आलेलं होतं. आणि मला ड्रेस किंवा चप्पल वगैरे बघायची होती. तर मी बघते ते घेते की नाही, कारण की काही एवढे हे नव्हतं आलेले. चप्पल वगैरे जास्त काही नवीन वगैरे काही नव्हतं. तर बघू आता भेटते की नाही. ते बघा ते जुनेच होते सगळे, नवीन काहीच नव्हतं. तर मला काहीच आवडलं नाही. त्याच्यानंतर म्हटलं चला दुसरीकडे जाऊन बघूया. तर काही आवडलं नाही तर आम्ही गेलो आता बाहेर. काही घेतलं नाही मी तिथून. म्हटलं बघू नंतर घेऊ, नंतर काही नवीन कलेक्शन वगैरे आलं तर. आणि आमचे गंगापूर रस्त्यालाच हे नवीन जोडी ओपन झालेले आहे, घराच्या जवळच आहे. आणि आम्ही आता आलो होतो इकडं कॉलेज रोडला रोल खायला, रॉक अँड रोल. तर निवमला पण भूक लागली होती तर रोल वगैरे खातं. काही जे घ्यायचं होतं ते काही घेतलंच नाही. आणि आता डायरेक्ट आले मी घरी. आणि आज मी बनवणार आहे चिकन पुलावा. तर मी माझ्या पद्धतीने कसा बनवते ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. आणि किचनमध्ये सगळा पसारा आहे. तर चला. तर मी आता इकडे घेतले आलं लसूण, इकडे मिरच्या कापून घेतल्या, टमाटर कांदा वगैरे, इकडे मटार घेतली आहे. आणि इकडे मी चिकन बॉईलला टाकलं आहे. तर आता पटकन मी वाटून घेते. आणि आता बघा, पहिले आपण का कांदे वगैरे पहिले भाजून घ्यायचे. आणि मी पहिले वगैरे कांदे वगैरेच भाजून वगैरे घेते. तर आपल्याला अंदाजानुसार वगैरे तेल वगैरे टाकायचं. आणि त्याच्यानंतर टाकायचं आपण डायरेक्ट कांदा. जेवढा आपल्याला कांदा पाहिजे तर तेवढाच कांदा घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर टोमॅटो वगैरे सगळं असं म्हणजे हळूहळू सगळं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर आता इकडे कांदा वगैरे टाकून झाला. त्याच्यानंतर मग आपण खडे मसाले वगैरे राहतात ना, ते एक 10 रुपयाची पुडी असते, तेच त्याचं सगळं मिक्स असतं ना, ते घेऊन घ्यायचं. त्याच्यानंतर हे जेला थोडंसं ब्राऊन होसपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं. आणि तर आता याच्यामध्ये टाकू आपण आता खडे मसाले. तर हे बघा, तर आता खडे मसाले वगैरे घेतले मी, तेजपान वगैरे सगळं मिक्स राहतं त्याच्यामध्ये आता टाकून द्यायचं. ते पण थोडंसं फ्राय वगैरे करून घ्यायचं. आणि गोल्डन जास्त झाले का, ब्राऊन वगैरे झाले ना, त्याच्यानंतर मग आपण आलं लसूणची पेस्ट टाकायची. तर हे बघा, आलं लसूणची पेस्ट टाकली मी. आणि याला पण थोडंसं असं परतून घ्यायचं जोपर्यंत त्याचा थोडा कलर चेंज नाही होत तोपर्यंत. तर आता हे बघा, खूप छान वास येत होता. जसं अद्रक लसूणची पेस्ट टाकली त्याच्यानंतर खूप मस्त वास येतो. आणि मी यूज करते बिर्याणी मसाल्यामध्ये फक्त मी एव्हरेजचा मसाला यूज करते, कधी कधी सुहानाचा पण करते. इकडे मटर इकडे टाकले, टोमॅटो हिरवी मिरची वगैरे टाकली मी इथं. आणि आता मटर वगैरे पण टाकून घेते. आता थंडी आली तर मटर वगैरे येतीलच. ती पण रेसिपी घेऊन येईल मी. इकडे पाणी बॉईल करायला ठेवलं मी आता. तर आता हे बघा, एव्हरेजचा हा शाही बिर्याणी मसाला म्हणतात. तर तो पण टाकला तर खूप छान लागतं. आणि आपल्या घरचे लाल तिखट वगैरे टाकून द्यायची. तर हे बघा, मस्तपैकी लाल मिर्च हळद वगैरे सगळं टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. छान होतं पैकी, मस्त झालेलं होतं बाकी. ते बघा, मटर वगैरे टाकून झालं आहे माझंवालं. तर आता याच्यामध्ये मी नाही का चिकन टाकून घेणार आहे. आता थोडंसं फ्राय होऊन द्यायचं, सगळे मसाले सगळे असे फ्राय झाले का त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून बॉईल चिकन टाकून देऊया. तर हे बघा, मी तर आमचं 1 किलो चिकन होतं. त्यानुसार तुम्ही पाणी वगैरे त्याच्यात मेजरमेंट करून टाकू शकतात, जितकं तुम्हाला पाणी हवे तितकं. तर हे बघा, आता मस्तपैकी थोडंसं जो 5-10 मिनटं याला पण थोडंसं उकळू द्यायचं. त्याच्यानंतर पाणी बॉईल पाणी टाकलं का त्याच्यानंतर मग टेस्ट तसंच राहतो, टेस्ट काही जात नाही. गरम पाणीच टाकायचं, मोस्टली जास्ती गरम पाणीच टाकायचं. तर छान झालं आता. तर हे बघा, तर मी इथं आता तांदूळ वगैरे टाकून घेतलं आहे. आणि आता इथं आपण आता मस्तपैकी मिक्स वगैरे करून घेतलं. गरम पाणी टाकलं, लवकरच उकळ आला होता.
आणि आता पटकन मी याला नाही का आता थोडंसं बॉईल आलं का लगेच मग त्याला मी झाकण लावून घेणार आहे आणि बाकीचे कामं पण पटकन आवरून घेते. तर 4-5 शिट्टीपर्यंत होऊ द्यायचं. मग त्याच्यानंतर आपण स्लो गॅस करायचं आणि थोडं मिडियम थोडंसं होऊ द्यायचं वाफेवर. तर आता पटकन मी आवरून वगैरे घेते. किचनमध्ये खूप पसारा झाला होता, तर मी जास्ती काही शूट वगैरे नाही केलं, कारण की माझी तब्येत खूप 15 दिवसापासून खूप डाऊन होती. माझं बरंच नव्हतं वाटत मला, त्याच्यामुळं मी काही व्हिडिओ वगैरे टाकलेच नाही. तर आज तर नेहमीच डेली व्हिडिओ येतीलच माझेवाले. तर हे बघा पटकन मी आवरून वगैरे घेते किचन वगैरे, कारण की खूप पसारा वगैरे झालेला होता. आणि इकडे तर मी कुकर लावून दिला होता. तर आता पटकन आवरून वगैरे घेते. तर हे बघा गॅस बंद केला मी 3-4 शिट्टीमध्ये आणि पूर्ण शिट्टी झाल्यानंतर मग आपण तेव्हाच ते खोलायचं. तर हे बघा, तर आता पूर्ण काढून घेते आणि तुम्हाला दाखवते बघा कशी झाली होती. तर हे बघा अशी झाली मस्तपैकी आणि खूप छान झालेली होती. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय बाय, भेटूया नेक्स्ट